आणि आता बातमी अमरावतीतून। रुक्मिणी मातेचं माहेरघर कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। पंढरपूरप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त कौंडण्यपुरातही भाविकांमध्ये उत्साह आहे। आषाढी एकादशीला जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे भाविक दर्शनासाठी रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येतात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी राज्यभरातील लाखो भाविक जे आहेत ते पंढरपूरला जात असतात। परंतु ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे लाखो भाविक विदर्भाचं पंढरपूर असलेल्या माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी दर्शनासाठी येत असतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी सध्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे आहे आणि आपण बघू शकतो विठ्ठलाचं मनमोहक रूप आपण या ठिकाणी बघू शकतो। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्ताने दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती। विदर्भाचं प्रति पंढरपूर म्हणून कौंडण्यपूरची ओळख आणि त्याच पार्श्वभूमीवर लाखो भाविक जे आहेत ते आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळपासून जे आहे त्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या या ठिकाणी दर्शनासाठी लागलेल्या आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कौंडण्यपूर, अमरावती।